अगदी कंटेम्पररी जर विचार केला, आजच्या काळाचा जर विचार केला, तर दुसरं मोठं आव्हान असं आहे की आज आपलं संपूर्ण जग पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट जमान्याकडे गेलं. म्हणजे रंगीत करून परत ब्लॅक अँड व्हाईट असं म्हणण्याचं कारण असं की प्रत्येक बाबतीमध्ये आपण आयदर ब्लॅक ऑर व्हाईट असा, म्हणजे तू डावा नाही आहेस तर मग तू उजवा आहेस, तू पुरोगामी नाहीस तर मग तू प्रतिगामी आहेस. बरोबर? याच्यामध्ये काही आहे की नाही? संपूर्ण जग म्हणजे बाबा तू अमक्या एका माणसाचा समर्थक आहेस म्हणजे अमक्या एकाचा विरोधक आहेस, अमक्या एकाचा विरोधक आहेस म्हणून अमक्या माणसाचा समर्थक आहेस. म्हणजे हे 4-2 लोकच करतात असं नाही, तर जगात प्रत्येक माणूस असं करायला लागलेला आहे. ब्लॅक अँड व्हाईट विचार करायला लागलेला. वास्तविक रंगसिद्धांत जो आहे त्या रंगसिद्धांतानुसार ब्लॅक आणि व्हाईट याच्यामध्ये किमान 50 शेड्स, किमान 50, त्याच्यापेक्षा जास्त आणि बाकीच्या रंगांचं काय, हा एक विषय आहे. तर या ब्लॅक अँड व्हाईट जमान्यामध्ये आपण आपला रंग शोधणं हे पत्रकारापुढचं पहिलं आव्हान आहे, महत्वाचं. कारण काय आहे की पत्रकारांच्या अनेक व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये मी आहे, तिथं पत्रकार सुद्धा आपापला विचार घेऊन हिरिरीनं मांडताना दिसतात आणि तो विचार त्यांचा नसतो, तो त्यांच्या कुठल्या तरी व्यक्तीवरच्या कुठल्या तरी विचारधारेवरच्या आंधळ्या प्रेमातून आलेला असतो. तो बाबा दोन्हीकडून विचार करेल, चारी बाजूने विचार करेल. आपण म्हणतो की अष्टपैलू असलं पाहिजे माणसाने, चारी बाजूने जाऊन विचार करतो, बाबा हा माहिती आहे, इकडून कसा दिसतो, इकडून कसा दिसतो, पण बघितलं पाहिजे. तर हे पत्रकारांना सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट करण्याचा मोह आवरत नाहीये आज. आणि पत्रकार सुद्धा पुन्हा एकदा आपला एका घेऊन एकमेकांशी भांडत आहे, हे मी पत्रकारांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बघतो. त्यामुळं पत्रकार मुळात त्या ह्याच्यापासून लांब कसं ठेवायचं स्वतःला. राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, संस्कृती आहे, धर्म आहे, भाषा आहे, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ब्लॅक अँड व्हाईट आलेलं आहे.